राज्यसभेमध्ये 7 पैकी 6 जागा तर महायुतीलाच असतील आणि असं दिसत आहे, कारण फडणवीस हे 7वा उमेदवार द्यायला ठरवले तर 2022ची पुनरावृत्ती होऊ नये असं म्हणजे झालं. आता देवेंद्र फडणवीस यांनी एका पहिल्या टर्मला मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट म्हणजे आता भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची एक बैठक वर्षा बंगल्यावर सुरू होती. राज्यसभेसाठी एक नाव दिल्लीला पाठवायचं म्हणून आता खल चाललेला होता. मात्र रात्री उशिरा झालं होतं, पण तेवढ्यामध्ये मात्र ह्या सर्व गोष्टी रंगात आले गेल्या होत्या. पण दिल्लीहून आता अमित शहा यांचा फोन आला होता, उद्या सकाळपर्यंत अनुसूचित जातीतील एक नाव सुचवा, राज्यसभेसाठी पाठवा. वर्षावरचे सगळेच अचंबित झाले होते. राज्यसभेवर आता पाठवण्याला एक चेहरा देखील शोधाशोध सुरू झाली होती. पण अमर साबळे आता हे पिंपरी चिंचवडचे जुने कार्यकर्ते होते, त्यांचे नाव आता पाठवून साबळ्यांचं नाव पाठवण्यात आले गेले होते. आता भाजप आता त्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिली होती आणि थेट ते खासदार झाले. आता नाईक फुटबॉल आणि वर्ल्ड कपची एक मॅच पाहत होते रात्री. आता म्हणजे तेव्हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फोन आला होता आणि निवडणुकीबाबत तुमचा काय विचार आहे निले असं म्हणत असतात, पण विधानसभेला पक्षांचे तिकीट दिले होते, नक्की लढेल. रावसाहेब म्हणाले होते की अरे बाबा उद्या सकाळी डॉक्युमेंट घेऊन आता नागपूरला जायचं होतं, विधान परिषदेमध्ये आमदारकी आता द्यायची होती आणि तुला अशा प्रकारे नेले आणि आमदार झाले तर भाजपमध्ये असे चालतील ना. मने माणसे नसताना देखील खासदारकी आमदारकी मिळतात, पण अनेक वर्ष इच्छा आता नसलेले एका निराश होऊन 2 उदाहरणे म्हणजे एवढ्यासाठी वरचे 2 नाव होते देवभाऊंच्या मनामध्ये होईल आणि त्यामध्ये नवे एक देवभाऊंच्या साक्षीमध्ये एक अध्यक्ष होईल. नितीन निबिन म्हणजे हे भारी पडले होते, त्यामुळे आता काही होऊ शकत नाही. अनिश्चित ही गोष्ट एकमेव आता सध्याचे भाजपमध्ये आहेत. निष्ठावंतांना संधी मिळेल का नाही काय माहीत. लोकसभेला विधानसभेमध्ये निवडणुकीला अजून 3-3.5 वर्षांचा कालावधी होता, त्यामुळे जातीय किंवा प्रादेशिक समीकरणाच्या आधारे राज्यसभेसाठी चांगली संधी देण्याची बाबतीत पक्षांचे निष्ठावंत वर्षांपूर्वी आणि समर्पित होऊन देखील पक्ष कार्य करत असतात. संधी देण्याची कार्य ती योग्यच वेळ, मात्र नाव घ्यायचं का नाही शोधाशोध सुरू होते. मात्र पक्षातील सतरंजी संघटनेला दिलेलाच होता. दिल्लीहून मुंबईपर्यंत येणारे वारे सांगतात की केवळ निष्ठा नाही तर एकच निकष होईल. वर्षानुवर्ष निष्ठावंत राहिलेत, चारित्र्य गडबड आहेत अशांच्या नावावरती काट गडबड चारित्र्यामध्ये अमाप पैसा असं मिळू नये, इतर काही असे मुद्दे होते. त्यांचे स्कॅनिंग करून झाले होते. राज्यसभेमध्ये तर लगेचच एप्रिलमध्ये विधान परिषदेमध्ये निवडणूक जाण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक होईल. राज्यसभेमध्ये न मिळू शकलेल्या आणि विधान परिषदेमध्ये संधी असेल. येस, ओके आणि नोटेड म्हणजे काय, फडणवीसमध्ये बोटातील पाणी देखील हळू देत नाहीत. लंबा चौडा मेसेज करून स्वतःसाठी काहीतरी मागणं ह्याची शांतीसाठी आज काय नवीन नाही, पण या सर्व गोष्टीमध्ये मेसेजचा अर्थ आहे पाठवणाऱ्याला लावा लागतो की तो आता विचारतो भाऊ साहेबांना मेसेज पाठवला तर त्यांची नोटेड असे लिहून पाठवतात, त्यांचा खरा अर्थ तरी काय मेसेज पडून त्यांना उत्तर देतच नाही. त्यांचा अर्थ असा काढायला लागत असतो की तुम्ही फॉर्म्युला जेव्हा वापरला त्यांचा मुळीच यस ओढले की नाही, कारण होण्याची शक्यता असं म्हणलं तर काम होणार नाही. नोटेड म्हणजे झालं का काय, फक्त तुमच्या नावाच्या टिप्पण्या झाल्यात. ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभेवरती जातील. आज जरी असं वाटलं होतं की त्यांची इच्छा पहिले महत्त्वाचं होता, एकदा त्यांनी व्यक्त केलं होते तर जिंकणं त्यांच्यासाठी कठीण होतं. पक्षांचे 10 आणि उद्धव सेनेचे 20 आणि 30 असा आमदार अजितकडे आहेत आणि त्यांच्या जिंकण्यासाठी 37 आमदार लागतील. राष्ट्रवादीकडे असलेले अतिरिक्त आमदार मग ते लहान पक्षांच्या मध्ये जिंकू शकतील. काँग्रेसच्या मताने त्यांना फार गरज नसेल. शरद पवार लढले तर निवडणूक बिनविरोध होईल. राज्यसभेचे टर्म संपल्यानंतर निवृत्तीचा प्रकार 2 वर्षापूर्वी बोलून दाखवला होता. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांच्या विचारावर कायम राहतील का असा प्रश्न या सर्व गोष्टीवर बोलण्यात आला गेला होता. पण येणाऱ्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये ते देखील आता कायम राहील. मी कुठेतरी थांबलो होतं, त्यामुळे पवार आता त्यामुळे थांबतील, त्याची भूमिका बदलू देऊ शकत नाहीत. पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर भाजपचे अप्रत्यक्ष सहकार्य करावं लागेल. मात्र हे सर्व देखील त्यांच्या बाबतीत बोलण्यात आले गेले होते. पण देवेंद्र फडणवीस यांना 7वा उमेदवार द्यायचं ठरलं होतं आणि 2022ची हे सर्व गोष्टी त्यांच्यात आले गेले होते.